बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पार्ल्यातली आहे। विलेपार्ले पूर्वचं जैन मंदिर महापालिकेनं पाडलं। महापालिकेच्या याच कारवाई विरोधात आता जैन बांधव मात्र आक्रमक झालेले आहेत। मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं तातडीनं निलंबन करावं अशी मागणी आता केली जाते आणि याच मागणी करता म्हणून विलेपार्ले स्टेशन जवळ आज आंदोलन केलं जाणार आहे। मंदिराची पुनर्बांधणी करा अशी जैन समाजातर्फे मागणी केली जाते। खरं तर 16 एप्रिलला मुंबई महापालिकेनं पार्ल्यातलं विलेपार्ले पूर्व इथलं अनधिकृत जैन मंदिर अनधिकृत म्हणून हे जैन मंदिर खरं तर पाडलेलं होतं आणि याच विरोधात आता जैन समाज एकवटलेला आहे, आक्रमक झालेला आहे। विलेपार्ले पूर्वेतील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी केली जाते आणि याकरता म्हणून सकाळी 9 वाजल्यापासून सेव्ह अवर टेम्पल असं म्हणत आता मोर्चा सुद्धा मौन रॅली खरं तर ही काढली जाणार आहे। शांततेच्या मार्गाने या साऱ्याचा निषेध व्यक्त केला जाईल। महापालिकेनं विलेपार्ले पूर्व इथं जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात आज जैन समाज एकवटणार आहे। हर जैनी का एक ही नारा, मंदिर वही बनाएंगे असे फलक सुद्धा हाती घेतले जात आहेत आणि शांततेच्या मार्गाने या साऱ्याचा निषेध व्यक्त केला जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांच्याकडे। मनीष, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 9 वाजलेले आहेत। खरं तर 9 वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मौनम सर्वार्थम साधनम असं म्हणत खरं तर मौन धारण करत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलं जाईल। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण बघू शकतो की विलेपार्लेतील अगदीच पूर्वच्या साईडला स्टेशनला लागूनच हे जैन मंदिर होतं। जवळपास 1935 साली हे जैन मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं होतं। त्याच्या स्ट्रक्चरची बांधणी या ठिकाणी करण्यात आली होती। एक संकुल आहे, त्या संकुलाच्या आतमध्ये हे मंदिर जे होतं, एक बंगाली म्हणून गृहस्थ होता, तो गृहस्थ या ठिकाणी राहत होता आणि त्याच्याकडून मंदिराने 1997 साली ही जागा विकत घेतली होती आणि त्यानंतर या संकुलातल्या जे रहिवासी आहेत त्यांनी या ठिकाणी कंप्लेंट केली आणि ही जागा निवासी जागा आहे आणि त्यामुळेच त्यांना 2002 साली कळालं की हा राखीव भूखंड आहे आणि त्यानंतर बीएमसीने या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचं दर्ज केलं आणि त्यानंतर मंदिराने 2002 साली हे जे मंदिर जे आहे त्याचं स्ट्रक्चर पुनर्बांधणीसाठी परवानगी मागितली होती आणि ती परवानगी देखील बीएमसीने 2002 साली मंदिराच्या ट्रस्टींना दिली होती। आणि आज आपण बघतोय की गेल्या 16 तारखेला हे मंदिर पाडण्यात आलं बीएमसी कडून आणि आज संपूर्ण विलेपार्ले हा वेस्टर्न सबवेवरती राहणारे संपूर्ण जैन समाजातील बांधव जे आहेत ते आज रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन। मनीष, आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या संख्येनं जैन समाज एकवटलेला आहे। हाताला काळ्या फिती बांधून या सगळ्याचा निषेध व्यक्त केला जातोय। तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? कारण अगदी थोड्याच वेळात मौन धारण करत हा सगळा मोर्चा सुद्धा निघणार आहे। काय त्यांची मागणी आहे? किती वेळाचा, किती महिन्यांचा खरं तर अल्टिमेटम या मंदिर उभारणीला पुन्हा एकदा दिला जाऊ शकतो? काय या सगळ्या संदर्भात अपडेट पोहोचतायत? आपल्यासोबत काही जैन बांधव देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, मंदिर हे तोडण्यात आलं होतं, पाडण्यात आलं होतं आणि बीएमसी कडून अजून आपली काय मागणी? नाही, पहिले तर बीएमसीला एवढ्या तत्परतेने काम करताना आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय। एवढी तत्परता त्यांनी इतरही जे काही अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं। सगळे अनधिकृत बांधकाम संपले का मग पहिले जैन मंदिरचाच नंबर यांनी लावला। हा आज आमचा एक आस्थेचा प्रश्न आहे आणि बीएमसी मध्ये काय चालतं काय नाही चालतं हे जगाला माहिती आहे ना। 15 तारखेपर्यंत आमचा स्टे होता, 15 तारखेला रात्री स्टे उठलाय आणि 16 तारखेला आम्हाला म्हणजे कोर्टात जायच्या आधी
सकाळी 8 वाजता इथं अख्खे बीएमसीचे अधिकारी इथं जमा झालेले होते. तर याच्या मागचं कारण काय आहे की अर्थकारण आहे हे सगळ्यांना जगजाहीर आहे. आणि आजचा मोर्चा आमचं ते ऍक्च्युली आमच्या जैन समाजावर आघाताची शृंखला ही थांबतच नाहीये. गेल्या 1 महिन्याचा जरी आपण अभ्यास केला तर 15-20 दिवसापूर्वी आमच्या 2 संतांचा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यात एकाला प्राण गमवावे लागले, एक संताला. त्याआधी 5 दिवसापूर्वी निमचमध्ये 3 जैन संतांवर हल्ला झाला आणि तो पण म्हणजे जीव घेणा हल्ला होता तो. असे एक आघात वाढतच चाललेले आहेत. त्याचंच कुठेतरी शासनाने दखल घ्यावी आणि शांतिप्रिय जैन समाजाला शांतच असू द्यावं ह्यासाठी म्हणून आज आम्ही एकजुटीने सगळा जैन समाज, फक्त आणि फक्त जैन समाज, आज कोणता पंथ संप्रदाय नाहीये इथे कोणी दिगंबर नाही, श्वेतांबर नाही, तेरापंथी नाही, स्थानकवासी आहे, तर अख्खा जैन समाज आज एकवटलेला आहे आणि आज रस्त्यावर उतरला आहे. आणि 24 एप्रिलला पूर्ण भारतामध्ये अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ आणि राष्ट्रीय जैन सेनेच्या माध्यमातून असेच मोर्चे प्रत्येक शहरामध्ये काढले जाणार आहे. 24 तारखेला एक सोबत सकाळी 9 वाजता या मोर्चांना सुरुवात होईल आणि काश्मीरहून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे हे मोर्चे निघणार आहे. पुन्हा एकदा जैन मनीष, समाज मुद्दा रस्त्यावर लक्षात उतरणार. येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.